ह्या मुलीने काय केलंय माहितीये? ते बॉल सापडला. हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड इन माय दिस न्यू ब्लॉग. तर आज आम्ही जाणार आहे मिरजेतल्या संजीवनी वॉटर पार्कमध्ये. तर तिथं आमची व्हॅन आली आणि सगळे तिथे थांबले. तुम्हाला मनीषा काकू माहीत असतील, माझ्या लास्ट कोल्हापूरच्या ब्लॉगमध्ये त्या होत्या. त्या अजून आलेल्या नाही आहेत, त्या कायम लेट करतात. तर त्यांच्यासाठी सगळे तिथं वाट बघतायत, त्यांना फोन वगैरे करतायत. तर चला आपण डायरेक्ट तिथंच जाऊन भेटूया. आता पण इथं आलेलो आहे आणि ह्या मुलीने काय केलंय माहितीये? ह्या मुलीला मी बॉल दिलता, तो बॉल तिने कुठेतरी टाकलाय. इक्विपमेंट्स ठेवलेले आहे. इथं आधी रजिस्ट्रेशन करायचंय. बसलेली आहे रुंजी झोक्यावर बसलेली आहे. आता मी पण या येल्लो झोक्यावर बसणार. येस, तर आता इथं बोटिंग सुद्धा आहे करायसाठी, परत स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि असे फोटो बूथ सुद्धा आहे. तिथं हत्ती आहे, तिथं दोन माणसांचा स्टॅच्यू आहे, शेतकरी आहे त्यांचा स्टॅच्यू आहे. तर आता मी नाश्ता करायला जाणार आहे. मग नाश्ता केल्यानंतर मग आम्ही जाणार आहे पूलमध्ये किंवा बोटिंग करायला आणि मग त्याच्यानंतर जेवणार आहे. मग त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यासुद्धा करणार आहे. तर चला ती नाश्ता करायला जाऊया. आणि मी इथं खूप सारे रील्ससुद्धा बनवणार आहे, जे की तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती बघू शकता. माझ्या प्रत्येक फुल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामच्या हँडल्सच्या लिंक असतात, किंवा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा बघू शकता. तर रुंजी आणि आरुष तिथं त्या ट्रॅम्पोलिनमध्ये खेळतात. मला अलाव नाही आहे तिथे खेळायला, नुसतं लहान मुलांसाठी जे छोटं येते. मग आता मी नाश्ता करायला चाललो आहे. तर मी नाश्ता करायला आलो आहे. नाश्त्यामध्ये आहे मिसळपाव आहे आणि पोहे आहेत. आता मी ट्राय करणार आहे कसं आहे. मी ट्राय करून मला सांगणार आहे. तर आपण मिसळपाव ट्राय करूया. आणि त्यांनी कसं सर्व केलं माहिती, ती जी मटकी आहे ना ती वेगळी सर्व केली आहे आणि जे फरसाण आहे ते पण वेगळं सर्व केलं आणि रससुद्धा असा वेगळा सर्व केला. म्हणजे सगळं आपल्याला एकत्र हवं असेल तर एकत्र करून घ्यायचं आणि खायचं. रुंजी अजून तिथंच खेळते, ती अजून आलेली नाही आहे म्हणून नाही तिला हाक मारते. आणि तर पाणीसुद्धा गार पाणी गार आहे, एक नंबर. पाणी सुद्धा एकदम चिल्ड सर्व केलंय. रुंजी सुद्धा आलेली आहे. हो, हे का या फोन मधनं आईचा व्हिडिओ होतोय आणि या फोन मधनं ब्लॉगिंग होते. जोरात फिरावं लागणार आहे आई, मगच स्लो येणार आहे. तर आता आमचे सगळे रील्स वगैरे शूट करून झालेले आहेत. आता आम्ही बोटिंग करायला जाणार आहे, कारण 12 वाजता बोटिंग बंद होणार आहे. 3 इडियट्समध्ये जसे चेअर्स होते तसे सेम चेअर्स आहेत. रुंजी इथं बसलेली होती, बघा बसली आहे रुंजी, बसली आहे. बाय, आम्ही बोटिंगला चाललोय रुंजी, आम्ही बोटिंगला चाललोय. बाय बाय. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बोटिंगला अजून वेळ आहे, तुम्ही तोपर्यंत मॅजिक शो बघून घ्या. ना रुंजी सुद्धा आहे. रुंजीला इथं कडेला बसायचंय, पण मी तिला बसू देणार नाहीये. आता नाहीये बदलायला ते पायडा चालवायला. आई आणि ते काका इथं पायडा चालवतात. आई पण व्हिडिओ करते, माझा करायली. आई पण माझा व्हिडिओ करायला. तुम्हाला 2 कंबाईन व्हिडिओ दिसतील. आई तर पॅडलिंग करते, ते काका सुद्धा पॅडलिंग करते आणि ते सगळेजण तिथं बसलेत, बघू शकता. आणि रुंजी अजून सुद्धा मागं लागली की मी इथं बसणार आहे, पण तसं येणार नाही बसायला. रुंजी चिडलेली दिसते. रुंजी सांगितलं इथं येणार नाही बसायला, ती बोलत नाही, तिला इग्नोर करूयात. आता आपण स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे, नंतर जेवायचं आहे, जेवल्यानंतर डान्स करायचा आहे. येस.
येस व्हिडिओ एकामध्ये एक व्हिडिओ. या पण काकू आहे. येस आपण सर आता आपण इथं पोहोचलोय. येस आम्ही इथं पोहोचलेलो आणि उतरायला मी इथं इतका टाइमपास केलाय ना. मी 5-6 वेळा उतरायचा प्रयत्न केला. ती बोट मागत जात होती पण शेवटी 5व्यांदा मी उतरलो. येस मला उतरायला थोडा वेळ झाला. रुंजी 2दा जाऊन आली, आधी सुद्धा जाऊन आली. आईचा ड्रेस छान दिसतोय का कमेंट मध्ये सांगा. हा आता मी बोटिंग करून आलेलो आहे आणि मी त्यामध्ये पाऊच मध्ये घातलेला फोन. इथं सगळे बसले. येस आता मी कपडे बदलून डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. तर आता मी आणि छोटीशी रुंजी आहे जी बॉल खेळते. बॉल सापडला. मी माझे कपडे सगळे चेंज केलेले आहेत आणि आता मी स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. तर आधी आई आल्यानंतर मग आम्ही स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. तर आता रुंजीला मी इथं थांबलेले आहे. आमचं सामान आहे तर रुंजी पळून गेली आहे. तुम्हाला ऐकू येत नसेल तर रुंजी पळून गेली आहे. ते इथं थांब म्हटलेलं तरी ती पळून गेली आणि सामानापाशी मला थांबावं लागणार आहे. आई सॉरी मी तर डान्स करायला. मग मी गेलो या स्लाइड वरती. मला आधी जाताना भीती वाटत होती पण एकदा जाऊन आल्यानंतर मला अजिबात भीती वाटली नाही. मी नंतर 5-6 वेळा जाऊन कारण मी मोबाईल पाऊचमध्ये ठेवलेला म्हणून मी असं अंडर वॉटर ट्रान्झॅक्शन करायचं बघत होतं पण तसं काय नीट मला हवं होतं तसं काय आलं नव्हतं. आता मी इथलं बॅकग्राऊंड म्युझिक म्यूट केलं कारण खूप जोरात बॅकग्राऊंड म्युझिक होतं इथलं आणि मी ह्या गळ्यात असा हार घालून फिरतोय. कशाचा हार म्हणजे वॉटरप्रूफ फोटोचा. आणि इथं मागं सगळी कुठ्यात काही दिसत नाही आहेत आणि ती आहे स्लाईड. अशा 2 स्लाईड आहेत आणि तिथं मागं छोट्या मुलांची पण मी त्यावर गेलो नाही. आणि मी तुम्हाला दाखवतो ह्याच्या मागची रियालिटी काय आहे. हां मग हा तर तुम्हाला साधा वॉटरफॉल वाटत असेल आणि दगडं पण मी असं टॅप करून बघितलं तर हे दगडं नव्हती. हे POP का ते हार्डवालं प्लास्टिकचे असतं ऑइल कॅन्सचं तसं होतं. आणि ते वर जिथनं पाणी पडतंय माझं पोट एक जात नव्हतं. तर जिथनं पाणी पडतंय तिथं त्यांनी पाईप लावलेले छोटे त्यातनं ते पडत होतं. म्हणजे मला पण आधी वाटलं की दगड आहेत पण तसं नव्हतं. आणि मी तर बोलू शकत नाही आहे. मी आधी सांगितलं कारण खूप जोरात नॉईज आहे म्हणून मी या पार्टला व्हॉइस ओव्हर केलंय. आमचं भिजून झालंय. मी कपडे पण चेंज केलेत. सगळं झालंय. आता आम्ही जेवायला आलोय आणि हा आईचा गॉगल आहे जो की मी घेतलेला आहे कारण हा माझ्यावर छान दिसतोय. आईला मी माझा दिलाय. होय ना. मध्ये मगदूम काकू येतात. हा मगदूम काकू येत आहेत. या सीमा मगदूम आहेत आणि रुंजीला जरासं उचमळायला. हिला बरं वाटत नाही. काय व्हायलंय रुंजी तुला. उचमळायला लागलंय. जेव मग छान. हा तर चला आता जेवण. आता मी आलो जेवायला आणि आमचं जेवण सुद्धा झालंय पण जेवणामध्ये काय काय होतं ह्याच्या क्लिप घ्यायची मी विसरलोय. तर चला काय आपण दाखवूया. हां त्या मनीषा काकू आहेत ना त्यांचा चष्मा कुठंतरी हरवला आहे ते मला बघायला जायचं आहे. पण आधी मी क्लिप घेणार आहे मग घेणार आहे. पिठला आहे, वांग्याची भाजी, आमटी, जे सोन पापड टाईप. ह्याच्यामध्ये आमरस आहे. भात, पापड, हे काय माहित नाही, चटणी, लोणचं, लिंबू, कांदा, काकडी संपले. तर आता लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम बघणार आहे छोटेसे रॅबिट्स. ओ ये छोटेसे रॅबिट्स आहेत. बेबी रॅबिट्स पण आहेत आणि इथं रुंजी बघते आधीच जाऊन आतमध्ये. छोटेसे बेबी रॅबिट्स आहेत. पण छोटेसे रॅबिट्स आहेत हे. वाव किती क्यूट आहेत. मी फर्स्ट टाइम बघायला. ओ हे किती क्यूट आहे.
हातलून बघू का? ओ चावताय आता. हे दोन झोपलेत. कसं झोपले बघा दोन. हे दोन आहेत, मेल फिमेल असे वेगळे ठेवले. हा रॅबिट छान आहे. वाव किती छान. वाव हे किती क्यूट आहे. ओ चावेल बिवेल मला. सिंचन मधला मसाव माहिती आहे ना गाईस तुम्हाला? तसा त्या कासवाला घाबरतो. सॉरी कासव म्हणतो, सशाला घाबरतो. रुंजी काय तर असेल ग, नको तिथं बसूस. पण आहेत क्यूट वाले. ब्लॅक अँड व्हाईट. ते नाव केल्यावर हात वाव किती क्यूट आहे. लावते. अशी वड पण चढते. क्यूट रॅबिट्स. मला ना सगळ्यात जास्त व्हाईट वाले नाही, मला हा वालाच रॅबिट आवडला. किती छान आहे हा रॅबिट. मला ब्लॅक अँड व्हाईट. इथनं येतात रुंजी असं खालनं. माझं तोंड रुंजी असे खालनं येतात. ते खालनं माझ्या पोटात. नाही गाईज, वेगळे नाही आहे. तेव का खालनं कसे आले ते खालनं आले. तसं इथं खाली गड्डा आहे, बघितला गाईज गड्डा. त्या गड्ड्यात नाही येत आहेत ते. रुंजी चावायचा बिवायचा ग. त्यानं मला इथं जीभ लावली. वाव किती क्यूट आहे. हे आलं हे आलं. मला व्हाईट नन्नू कुठे गेलतास? तुझ्या बाजूलाच भेटली मी. वाव किती छान आहे. क्यूटसे रॅबिट्स आहेत ते. वाव आय लव्ह रॅबिट्स. पण आम्ही रॅबिट नाही, त्या घरी न्यू डॉग घेणार आहे. हो ना रुंजी, न्यू डॉग घ्यायचं ना आपण. बरं वाटतंय का आता जेवल्यावर? रुंजी फुल टू एनर्जी नेट झाली. आता मी रॅबिटला हे देतोय. वाव रॅबिट खेळायला आहेत. वाव नाही मी खाऊ घालायला ना. हो खायला लागले तू. क्यूट आहेत किती. ते बेबी रॅबिट त्या बाजूला गेले. वा किती क्यूट आहे. हा खायला. वाव हे पण आले. वाव तीन खायले. मला 2 आले. खूप खावा. बघा हे रॅबिट्स इथं असे एकट्ठा झाले, तर मी इथून त्यांना देत होतो, पण त्याने म्हणले देऊ नका, त्यांना आधीच घातले, जास्त द्यायचं नसतं म्हणून आम्ही काढून घेतलंय परत. मला घालायचं होतं ना खायला. किती क्यूट आहेत. ओ वर चढले. हे वाव हे पण वर चढलं. आम्ही कुठे गेले बाकीचे? जाऊयात का? चल बाय रॅबिट. छोटे रॅबिट बाय. परत भेटूया. ओ हे इथं झोका पण आहे. झोक्यात बसूयात गाईस. पण नाही पण चिखल आहे. रुंजीच्या पायाला आता लागलेलं तुम्ही धुतली आहे. चल रुंजी कुठे थोडकूयात त्यांना आपण. बहुतेक त्या खाली गेल्यात. रुंजी जायचं का खाली? चल जाऊयात खाली. त्यांना हुडकूयात कुठे त्या. पळाली पर्यंत जाऊन आलो. हे इथं बसलेत बघा. हे इथं झोपल्यात. हे बघ इथं झोपल्यात. आणि तिचे फोटोज घेते. तर हे आहे आईचं इंस्टाग्राम हँडल. फॉलो केलं नसेल तर तिला पण आणि माझ्यासुद्धा या 3 चॅनलला फॉलो करा. आई इथं रील्स बनवते. आणि आमची शाळासुद्धा आहे, त्याचंसुद्धा इंस्टाग्राम हँडल आहे. अनगाव ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था. त्या हँडलला सुद्धा नक्कीच फॉलो करा इंस्टाग्रामला. हो इथनं चालू की मी. या ना या. चला इथं बोर आहे, आपण जाऊयात ना. हे आहे आईच्या स्लो मोशन व्हिडिओचं बिहाइंड द सीन. तसं आईचे स्लो मोशन व्हिडिओज मी शूट करत असतो. येस बस बघूया कसं आलं. बस केलं आता हिला आवडतंय का बघा. हिला आवडायला हवं. नंतर मला आणि एकदा रिटेक बघा. हा तर परत रिटेक करा. आलेत असे एका लाईनीने असे आलेत आणि तिथे जाऊन बसलेत. किती क्यूट आहेत बघा. सगळ्या क्यूट गोष्टी मिळाल्या मला.
आधी रॅबिट, मग हे रुंजी सुद्धा आले. रुंजी कशी आलते माहितीये, इथं असे एका लाईनीतनं आले आणि तिथं जाऊन खाऊ खात बसले. मग आम्ही आलतो हा ऑटोमॅटिक उसाचा रस प्यायला. माझ्याकडून निघालं नाही. मग नंतर त्या काकांनी काय तर बटन दाबल्यावर त्यातनं रस आला. येस, काय काय टेक्नॉलॉजी आल्यात ना, ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक छान आहे. आणि बरं का, हा राऊंड पूर्ण त्याने पूर्ण असं वॉटर पार्कच्या बाजूने त्यांच्याकडं म्हणजे शेत वगैरे काय काय तर सगळीकडनं हा पूर्ण ट्रॅक्टर फिरवून आणलेला. आम्ही ट्रेनमध्ये जाऊन आलेलो आहे आणि इथं हे आहे नेचर बसतो. हरणावर पण बसतो. मी बसलेलो आहे. आईला आपट्याची पानं मिळाले. आई आपट्याची पानं घेतील. मी हरणावर बसले. चल मिळले हरणे. पुष्कर बसू नको म्हणे, उतरवलं मला. हरणावर उतरल्यानंतर मी आणि आई चाललोय. इथे एक असा मोठाच्या मोठा ब्रिज आहे, हँगिंग ब्रिज. त्या हँगिंग ब्रिजवर जाणार आहे. नाही, पुढे इथं आहे. इथनं पुढे आई तिकडं चालली आहे. तर इथनं त्याआधी आपण ब्रिजवर जायचं आणि मग आपण बसमधून बसून घरी जायचं. तर चला आधी त्या ब्रिजमध्ये जाऊया. खूप मोठाच्या मोठा ब्रिज आहे. आलेलो आहे ब्रिजवरती. ओ एवढं मोठं अंतर आहे यामध्ये. कसं जाऊ मी? आई तिकडनं व्हिडिओ करते. मग मी खाल्ला हा क्रेझीचा चॉकलेटचा कोर्नेटो. ॲक्च्युली मला कोर्नेटो अजिबात आवडत नाहीत आणि क्रेझीचे वरून तर मला कोणतंच आईस्क्रीम आवडत नाही. तरीसुद्धा सगळे खायलते म्हणून मी खाल्लं. आणि मग आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही सगळे निघालो घरी बसमधून. तर आता मी आलेलो आहोत घरी. आणि जर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय. अरे चाललाय कुठं? हे व्हिडिओ बघितले नसतील तर आत्ताच बघा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.